नमस्कार मित्रांनो. राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असलेली एक योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत मिळत आहे आणि त्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळत आहे. दरवर्षी इंटरनॅशनल विमेन्स डे 8 मार्च हा दिवस महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी साजरा केला जातो. या दिवशी महिलांसाठी विविध योजना, निर्णय आणि उपक्रम जाहीर करण्याची परंपरा अनेकदा पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी बहीण योजनेबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे माध्यमांमधून समोर येत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या या योजनेला आणखी बळ देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचंही बोलले जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील महिलांना आर्थिक आधार देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात अनेक महिलांना या योजनेचा फायदा होत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं अनेकदा सांगितले आहे. महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांना अधिक मजबूत करण्यासाठी सरकार सकारात्मक पावले उचलत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. मित्रांनो, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर अनेक महिलांच्या आयुष्यात काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य निर्माण झाले. घर खर्च, मुलांचं शिक्षण किंवा दैनंदिन गरजांसाठी ही मदत उपयुक्त ठरत असल्याचं अनेक महिलांनी सांगितले. मात्र सध्या सोशल मीडियावर या योजनेबाबत अनेक प्रकारच्या अफवा देखील फिरताना दिसतात. त्यामुळे प्रत्येकाने फक्त अधिकृत शासन माहितीवरच विश्वास ठेवणं आवश्यक आहे. सरकारकडून या योजनेबाबत जर कोणताही नवीन निर्णय किंवा बदल करण्यात आला तर त्याची माहिती अधिकृतपणे जाहीर केली जाईल. मित्रांनो, महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा योजना पुढील काळातही महिलांसाठी महत्त्वाची भूमिका बजावत राहतील. धन्यवाद.